राष्ट्रीय महामार्गावरील कामन नायगाव उड्डाण पुलाखाली मंगळवारी म्हणजेच आज सकाळी 6च्या सुमारास ट्रक बंद पडला होता। त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या 10 ते 12 किलोमीटर लांब इतक्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। त्यामुळे मुंबई अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। मुंबई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे। हा महामार्ग मुंबई, ठाणे, वसई, विरार, मीरा भाईंदर, पालघर, गुजरात यासह इतर भागांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे। मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचणे, खड्डे पडणे, वाहतूक कोंडी, अपघातांच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत आहेत। तर आज सकाळी 6च्या सुमारास कामन नायगाव या दरम्यान कंटेनरची ट्रकला धडक लागली। या धडकेत दुभाजक कोसळला व ट्रक ही बंद पडला। त्यामुळे अहमदाबाद वाहिनीवर वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती। त्यामुळे काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने काढली होती। त्याचा परिणाम वसई ते ठाणे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर झाला आणि वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटिल बनली होती। दोन्ही वाहिन्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती। तर मुंबई वाहिनीवर 10 ते 12 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले। 2 ते 3 तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असल्याचे प्रवाशांनी सांगितले। तर ट्रक अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती। दोन्ही मार्गावर ये-जा करण्यासाठी केवळ एक वाहिनी होती। त्यामुळे वाहतूक सुरळीत करताना अडचणी आल्या होत्या। 2 तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक महेश शेट्टे यांनी सांगितले।